हॅलो, गुड मॉर्निंग. मी माया. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. तर माझा अजून एक चॅनल आहे, ते कुकिंगचं चॅनल आहे आणि त्यावरती कुकिंगचेच व्हिडिओ येतात. तर माझी अशी सर्वांची इच्छा होती, माझी देखील होती की डेली व्लॉग, परत ट्रॅव्हलिंग व्लॉग आणि ब्युटी टिप्स, काही हॅक्स, तर ते तुमच्यासोबत शेअर करावं. तर असं एक चॅनल उघड म्हणून सर्वांची खूप इच्छा होती, स्पेशली माझ्या भाऊंची आणि मम्मीची. तर त्यांच्यामुळे मी अजून एक चॅनल उघडते. जसं तुम्ही त्या चॅनलला मला प्रेम दिलं, सपोर्ट केला, तसंच ह्या चॅनललाही करावी अशी माझी इच्छा, अपेक्षा आहे. आणि आज दसरा आहे म्हणून पहाटच उठली आहे, झाडझूड करून फरशी पुसून घेते आहे. पहाटेचे 8:30 वाजलेले. तर सर्व झाडझूड करून मस्त असं फरशी पुसून घेतलं की छान वाटतं. आणि आज दसरा होता. तर इकडे खूप मी हैदराबाद येथे राहते. तर हैदराबादला दिवाळीसारखा दसरा सेलिब्रेट करतात असं म्हणतात. महाराष्ट्रात दिवाळी, दसरा सर्व सण मोठे जोरात करतात, पण इकडे दसऱ्याला खूप महत्त्व देतात. खूप मोठा असतो म्हणतात दसरा. तर आता माझे असे सगळ्या रूमची फरशी पुसून होत आली आहे. मग मी पाणी लावलेलं गरम व्हायला, मग लागलीच आंघोळ करून मग स्वयंपाकाची तयारी करेल. तर येथे मी आंघोळ करून रेडी झाली आहे. आता सर्वात पहिलं रेडी झाली की पूजा करते. आणि सण म्हटलं की साडी घालावीशी वाटते आणि घातल्यानंतरच काहीतरी सणवार आहे म्हणून असं वाटतं. मस्त असं साडी घातली आणि काय केस वगैरे विंचरले नाहीत, मी तसेच रेडी झाली. कारण स्वयंपाक करायचा होता. सण म्हटलं की काहीतरी चांगलं गोडधोड केलं कीच सण वाटतो, म्हणून मग वेळ होईल म्हणून मग मी लवकर आवरायला घेतलं. देवपूजा करून बाहेर रांगोळी काढणार. रांगोळी काढली की मग ह्यांना हार लावायला सांगणार. जसं महाराष्ट्रातही हार लावतात, इकडेही तसंच लावतात. सगळीकडे काही काही प्रथा सेमच आहेत. आणि तुम्ही कधीही बघा, घरामध्ये आपण सकाळी सकाळी पहाटे लवकर उठून सर्व घर स्वच्छ करून, फरशी पुसून, झाडलोट करून, आंघोळ करून जेव्हा देवपूजा करतो ना, पूर्ण घरात असं प्रसन्न वाटतं. आणि बाहेर रांगोळी काढली तर खूपच छान वाटतं. कारण लहानपणापासून मी बघत आली आहे माझ्या मम्मीला, ती उठल्या उठल्या झाडलोट करून आधी रांगोळी काढायची. तर तिची सवय देखील मला, भरपूर तिच्या सवयी मला लागलेल्या आहेत. तर आता इथे छोटीशी रांगोळी काढली आहे आणि मला कॅमेरा नीट ॲडजस्ट करता आला नाही, तर दिसत नसेल ते रांगोळी कशी काढली. तर आता उंबरठ्याची मी पूजा करते आहे. तिथे रांगोळी काढली आहे, तर त्यावरती हळद कुंकू लावून फुलं वाहते आहे. इकडे काही काही हैदराबादमध्ये खूप छान असं करतात. जेव्हा पण सकाळी लोक उठतात तर सकाळी सकाळी बायका मस्त उंबरठ्याची अशी हळद वगैरे लावून पूजा करतात. खूप छान वाटतं. आणि सगळीकडे बाहेर अंगणामध्ये सडा शिंपून सकाळी सकाळीच रांगोळी टाकतात. प्रत्येक घराच्या भोवती तुम्हाला सकाळी सकाळी इथे रांगोळी दिसणार म्हणजे दिसणार. हे एक मला खूप आवडतं. आता इथे मी ह्यांना हार लावायला सांगितलं, तर अशा प्रकारे लावलं आहे. आणि मी हे काम आवरतानाच मशिनीला कपडे लावलेले, तर ते पण धुवून झालेले. तर आता ऊन पडले, बऱ्याच दिवसानंतर मस्त असं ऊन पडले. कारण कंटिन्यू 15 दिवस इतका धोधो पाऊस होता की सांगूच नका. तर आज ऊन पडले तर एकदम मस्त असं, किती कपडे धुवून किती नाही असं झालेलं. पण जेवढे होते मी तेवढे मशिनीला लावलेले ना, आता वाळत घालते, म्हणजे स्वयंपाक करेपर्यंत हे कपडे वाळून जातील. तर कपडे वाळून झाल्यानंतर मी आता इथे स्वयंपाकाची तयारी करते. तर ह्यांना विचारलं मी की काय करू आज जेवणाला, पुरणपोळीचं करू की श्रीखंड पुरी असं करू. तर ते बोलले श्रीखंड पण नको, पुरी बटाट्याची भाजी कर, जसं लग्नाच्या पंक्तीमध्ये बटाट्याची रस्सा भाजी करतात अगदी तशी कर, आणि पुलाव कर, आणि एखादा स्वीट काहीतरी शिरा वगैरे कर.
तर ठीक आहे बोलली. तर इथे मी वांगे बटाट्याची भाजी मस्त अशी केली. आणि जर तुम्हाला कशी केली आहे ते बघायचं असेल तर माझा अजून एक चॅनल आहे मायादेवी लिंबाळे म्हणून, तुम्ही तिथे जाऊन बघा, त्यात फुल रेसिपी आहे. तर आता मस्त असं झटपट होणारा पुलाव बनवते, डायरेक्ट कुकरलाच लावते, कारण असं सेम माझी मम्मी अशीच बनवते कुकरमध्ये पुलाव आणि खायला खूपच छान लागतं. तर मस्तही झालेला. आणि इथे पुरीचं पीठ मळलेलं आणि इतके पाय दुखत होते, मला बॅक पेनचा त्रास होतो खूप, म्हणून मग मी म्हटलं की खाली बसूनच पुऱ्या लाटूयात. तर इथे मस्त बसून मी पुऱ्या लाटते. खाली बसून करण्यात काहीतरी मज्जाच वेगळी राहते. उभा राहून करून इतकं वैतागलेलं ना, विचारूच नका, कारण खूप कंबर दुखत होती. तर आता इथे मस्त बसून मी पुऱ्या लाटून घेते. मी काय करते, एक एक उंडा घेऊन पुरी लाटण्यापेक्षा मी एकच मोठी पुरी बनवते आणि त्याला आपल्याकडे जे पण मोठं साहित्य असेल, म्हणजे भांडं, गोल वाटी, असं टोकदार जे असतं, तर त्याने एका पोळीमध्ये 3-4 पुऱ्या अशा होऊन जातात. तर तसं बनवते, कारण लवकरही होतो, टाईमही वाचतो, मेहनतही वाचते. आणि सणवार काय पण म्हटलं की घरामध्ये खूप लोक असले, लहान लेकरं असलं की घरामध्ये भरून मस्त असं सण असल्यासारखं वाटतं. दोघं जणच असलं की काय वाटतही नाही सण असल्यासारखं. पण असं काही करायला लागलं, गोडधोड नवीन कपडे घातले किंवा छान तयार झालं की मग वाटायला लागलं की नाही बाबा आज सण आहे म्हणून. कारण आमची फॅमिली खूप मोठी आहे, तर सण म्हटलं की खूप छान वाटतं. आम्ही दोघंच इथे, तर खूप म्हणजे सण असल्यासारखं वाटतही नव्हतं. पण मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही पण तयार व्हा, तुम्हाला वाटेल सण असल्यासारखं, कारण घरच्यांना खूप मिस करतो आम्ही. तर इथे आता पुऱ्या तळत होती, त्यांनी समोसे आणलेले, त्यांना भूक लागलेली, तर मग ते मला चारत होते खा खा म्हणून. मग इथे थांबा म्हटलं, मी पुरी तळते, कारण तेलाचं काम म्हटलं की खूप लक्षपूर्वक करावं लागतं. तरी त्यांनी मला चारलाच एक समोसा तळता तळता. तर इथे मी पुऱ्या तळून घेतल्या आणि आता लागलीच भजीही काढून घेते. मस्त भजी झालेले. तुम्ही पूर्ण व्हिडिओ माझा हा यूट्यूबला बघा, त्यामध्ये भज्याची रेसिपी असणार आहे, पुलावची रेसिपी असणार आहे, शिऱ्याची देखील रेसिपी असणार आहे, परत वांगे बटाट्याची भाजी ती पण कशी बनवली तेही तुम्हाला बघायला भेटेल. आणि भजे खूपच मस्त झालेले. तर आता आम्ही जेवायला बसलेलो. तुम्ही ताट बघून तुम्हाला कळलंच असेल की स्वयंपाकही खूप छान झालेला, एकच नंबर झालेला. वांगे बटाट्याची भाजी, पुरी. इथे श्रीखंड खूपच कमी भेटतं, ऑनलाईन मागवावं लागतं. मग मी म्हटलं जाऊ दे, त्याच्यापेक्षा मला शिरा खूप आवडतं तुपातला, तर मग ते बनवलं मी. तर पुलावही खूप छान झाला, म्हणजे पूर्ण स्वयंपाक छान झालेला. ताटावरनं तर तुम्हाला कळालंच असेल. तर गाडींची मी पूजा केली नव्हती, आमच्या इकडे रात्रीच करतात, म्हणून म्हटलं यांना रात्रीच करूयात. आणि थकली पण खूप होती, तर मग रात्री आम्ही पूजा करायला घेतली. आणि हे गाडी धुवायला गेलेले, खूप गर्दी असल्यामुळे त्यांना यायलाही उशीर झालेला खूप. तर मग रात्री म्हणजे 7-7:30च्या दरम्यान आम्ही पूजा केली. आणि बाहेरही जायचं होतं, पण थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे म्हटलं की नको बाहेर जायला, कारण इकडे खूप गर्दी असते. गर्दी तर सगळीकडेच असते, पण नवीन ठिकाणी आलं राहायला की थोडंसं सगळं नवीनच असतं. गर्दीमध्ये जायला पण कधी कधी गाडीवरती भीती वाटते, म्हणून म्हटलं नको, रात्रीच्या टायमाला राहू दे, आपण दिवसा कधीतरी मंदिरामध्ये जाऊया. कारण रात्री जाऊया म्हणत होते ह्यांनी, तर नको बोललं त्यांना, सकाळी पहाटे एका दिवशी जाऊयात. तर इथे मी मस्त अशी पूजा केली गाडींची. आणि काही व्हिडिओ करायला जमले नाहीत, कारण काकू आलेल्या त्या वरच्या आणि त्या बोलत होत्या, तर मग काही करायला जमलं नाही त्यांच्यासमोर, कारण आपण ते आपल्याला बोलताय आणि आपण व्हिडिओ करतोय तर चांगलंही वाटत नाही. मग पूजा पटकन आवरली आणि त्यांच्याशी बोलत थांबलेलो आम्ही.
तर अशा प्रकारे माझा आजचा पूर्ण दिवस गेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहून कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा. आणि जर तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ येऊन पोचला आहे आणि तुम्ही तो पाहिला आहे माझ्या चॅनलवरती जाऊन तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन. चलो देन बाय.